जे काही स्किल्स आपण शाळेमध्ये शिकतो ते आपण दुर्दैवाने तिथे वापरत नाही. बरोबर. आणि जे स्किल्स आपण वापरतो ते आपण शाळेमध्ये शिकत नाही. आपण मुलांना, एस्पेशली मराठी मुलांना, आपण जे लहानपणापासून सांगतो की अंथरूण पाहून पाय पसरा, किंवा आपण थोडंसं कोल्हापूर साईडला गेलो की म्हणतो चड्डीत राहायचं. नमस्कार, मी जान्हवी सामंत. महामनी बरोबर एक एंटरप्रेन्योर सिरीज आपण नवीनच सुरू करत आहोत. त्या एंटरप्रेन्योर सिरीज मध्ये आपण वेगवेगळ्या उद्योजकांबरोबर बोलणार आहोत आणि त्याने त्यांचे उद्योग कसे सुरू केले, त्यांनी काय चॅलेंजेस फेस केले हे आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत सुशील मुनगेकर, जे एनपॉवर लर्निंग नावाच्या एका उद्योगाचे फाउंडर आणि CEO आहेत. ते आपल्याला सांगणार आहेत की उद्योग सुरू करणेच इम्पॉर्टंट नाहीये, पण उद्योग सुरू करण्यासाठी जी मानसिकता लागते ती पण मुलांमध्ये डेव्हलप करणं फार फार जरुरी आहे. चला तर. थँक्यू जान्हवी. सर्वप्रथम मी महामनीचं कौतुक करतो आणि ही सिरीज चालू केली ती अत्यंत उपयोगाची सिरीज आहे, एस्पेशली नवीन जनरेशनच्या मुलांना. एनपॉवर म्हणजे एम्पॉवरमेंट थ्रू एंटरप्रिनरशिप, म्हणजे उद्योजकतेची मानसिकता घडवण्याचा एक प्रकार. साधारणपणे आपल्याकडे असं असतं की शाळांमध्ये शिकणारी मुलं 10 वर्ष ते 18 वर्षाच्या वयोगटातले मुलं ही खरं म्हटलं तर फॉर्मेटिव्ह एजमध्ये असतात आणि त्यांचे त्या वयामध्ये बिलीफ्स, हॅबिट्स, थिंकिंग हे घडत जातात, ते इंडिपेंडेंट होत जातात. दुर्दैवाने आपण एज्युकेशन सिस्टीममध्ये त्यांना मार्कांच्या आणि ग्रेड्सच्या मागे इतकं धावायला लावतो की त्याच्यामुळे त्यांची डेव्हलपमेंट पाहिजे तशी होत नाही. यांची डेव्हलपमेंट व्हायची असेल आणि भविष्यातल्या अनिश्चिततेसाठी जर का तयार व्हायचं असेल तर त्या मुलांना एक प्रकारची मानसिकता तयार करणं गरजेचं असतं. म्हणजे आपण शाळेमध्ये नॉलेज देतो, ज्ञान देतो, कौशल्य म्हणजे स्किल्स देतो, परंतु मानसिकता घडवण्याचा आपण फारसा डायरेक्टली प्रयत्न करत नाही, थोडीशी इनडायरेक्टली ते होतं. ही मानसिकता घडवणं आणि उद्योजकतेची मानसिकता घडवणं, जेणेकरून मुलं पुढच्या भविष्यातल्या अनिश्चिततेसाठी तयार होतील, यासारखा प्रोग्राम आम्ही गेल्या 5 वर्षापासून चालू केला. मला सांगायला आनंद होईल की आता गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही जवळपास 220 शाळांपर्यंत पोहोचलो आहोत. 7 राज्यांमध्ये 53,000 मुलांपर्यंत आपण हा प्रोग्राम पोहोचवलेला आहे आणि एकूणच 6वी पासून ते 12वी पर्यंतचे मुलं आपल्या स्वतःचं उद्योजकतेचा कसा विचार करू शकते, म्हणजे केवळ उद्योजक बनणं नाही तर उद्योजकतेची मानसिकता घडवणं, त्या प्रोसेसमध्ये जाणं, याच्यासाठी आम्ही हा प्रोग्राम चालू केलेला आहे आणि त्याला आता हळूहळू चांगलं यश मिळायला लागलंय. ओके. आपण आधी बोलत असताना हे करायचो की उद्योजक मराठी मुले मुली हे उद्योजक बनू शकत नाहीत. आपण महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये त्यांना नोकरी करता आपण ग्रूम करत असतो नेहमीच. तर आणि मराठी लोकांना उद्योजक बनता येत नाही असा पण एक समज आहे. वेन यू स्टार्टेड, दिस इज नॉट युअर फर्स्ट बिझनेस, तर तुम्ही जेव्हा बिझनेस सुरू केलात तेव्हा तुमच्याकडे घरी कशी रिॲक्शन होती आणि तो एक्सपिरियन्स कसा होता की स्वतःचं काहीतरी प्रोजेक्ट सुरू करायचं असेल आणि नेहमीची सगळे, कारण तुमचं शिक्षण एकदम अव्वल UDCT मधनं झालेलं आहे आणि फायनान्समध्ये MBA केलेलं आहे, तर असं एवढे छान क्रेडेन्शियल्स असताना एकदम बिझनेसमध्ये गेला मुलगा, यावरती कुटुंबियांचं काय रिॲक्शन होतं आणि तुमचा काय एक्सपिरियन्स होता जनरली? म्हणजे असं म्हणतात आपल्याकडे की कमी मार्क मिळाले की एक प्रकारचा प्रॉब्लेम आहे. माझ्या बाबतीत उलट झालं. चांगले मार्क मिळाले हा माझ्यासाठी एक मोठा प्रॉब्लेम झाला, कारण चांगले मार्क मिळाले 10वी मध्ये म्हणून मी सायन्सला ऍडमिशन घेतलं, तिथे चांगले मार्क्स मिळाले म्हणून मी UDCTला इंजिनिअरिंग केलं. पण साधारणपणे इंजिनिअरिंग करताना 3ऱ्या वर्षात 4थ्या वर्षाच्या आसपास मार्क्स चांगले मिळत असून सुद्धा मला कळायला लागलं की हे माझं फील्ड नाही आहे, दिस इज नॉट समथिंग विच आय एम लाइकिंग. मग त्याच्यानंतर मग मी 2 वर्षांतर MBA केलं, टाटामध्ये 12 वर्ष नोकरी केली आणि हे सगळं करत असताना मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की आपण जे काही प्रोफेशनल लाईफमध्ये करतो आहोत त्यामध्ये आपण जे काही स्किल्स आपण शाळेमध्ये शिकतो ते आपण दुर्दैवाने तिथे वापरत नाही, आणि जे स्किल्स आपण वापरतो ते आपण शाळेमध्ये शिकत नाही. तर हा एक प्रकारचा गॅप आहे आणि हा गॅप भरून काढण्यासाठी मी एनपॉवर या संस्थेची स्थापना केली मुलांना शिकवण्यासाठी. परंतु तुम्ही जसं विचारलं की ज्यावेळी मी 12 वर्ष टाटामध्ये होतो आणि त्याच्यानंतर मी नोकरी सोडण्याचा डिसिजन घेतला आणि स्टार्टअपमध्ये आलो, त्यावेळी साहजिकच घरातले सगळे विचार लागले की टाटामध्ये एवढं ब्राईट फ्युचर आहे. माझे जे सगळे बॉसेस होते त्यांनी मला अत्यंत परावृत्त करण्याचा प्रयत्न केला की तू चूक करतोयस आणि कशाला या पद्धतीने करतोस, यू हॅव अ ब्राईट फ्युचर इन द कंपनी. परंतु आपण स्वतःहून जर का काही करू शकलो आणि स्वतः आपण जर का काम करत असू तर त्याच कामातनं आपण स्वतःहून कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आपण तयार करू शकतो, कुठल्या प्रकारचे एम्प्लॉयमेंट जनरेशन आपण करू शकतो आणि एक निश्चित प्रकारे आपल्याला जसा पाहिजे तसा आपण मार्गक्रमण करू शकतो. हे साधारणपणे तुम्हाला किती नोकरीमध्ये फ्रीडम असलं तरी सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने करू शकत नाही. अल्टिमेटली यू आर बाउंड बाय द ओव्हरऑल विजन ऑफ द कंपनी. सो दॅट फ्रीडम इज मिसिंग. आणि ते फ्रीडम जर का आपल्याला पाहिजे असेल तर स्टार्टअप्स किंवा त्याच्यामध्ये पडणं
हे अत्यंत गरजेचं आहे. सांगायला मला अभिमान वाटतो की माझं पहिलं जे स्टार्टअप आहे ते दणदणीत फेल झालं. आणि त्याच्यानंतर मग काय करायचा हा प्रश्न होता, कारण आम्ही पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले होते. पण दुर्दैवाने त्याच वेळी लेमन ब्रदर वर्ल्ड मेल्टडाऊन तो क्रॅश झाला. आणि त्याच्यानंतर काय करायचं, पुन्हा नोकरीमध्ये जायचं का. घरात त्यावेळी साधारणपणे चर्चा व्हायला लागली की बाबा हे सोडून दे सगळं आणि लेट्स गो बॅक टू द जॉब, तिथे आपल्याकडे फ्युचर आहे. पण त्यावेळी पुन्हा एकदा मी रेझिलियन्स केला आणि म्हणालो की आता आपण एकदा मार्ग घेतलेला आहे, लेट्स ट्राय समथिंग एल्स. त्याच्यातनं मग आणखीन आयडियाज यायला लागल्या, त्याच्यात आपण काय करू शकतो हे कळायला लागलं. आणि स्टार्टअप्समधनं मुळातच आपली काय पॅशन आहे, आपल्याला काय आवडतंय आणि त्याच्यातनं आपण लोकांचे प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने सोडवू शकतो हे एकदा आपल्या मनाशी जर का क्लिअर असेल तर स्टार्टअप्स इज अ बेटर करिअर कम्पेअर्ड टू टेकिंग अ जॉब. अच्छा. आणि तुम्हाला जर का महिन्याच्या शेवटी टिंग बिल वाजून सॅलरी पाहिजे असेल, हा खरं एक भ्रामक कल्पना आहे की एम्प्लॉयमेंट इज नॉट अ रिस्क आणि एंटरप्रेन्योरशिप इज अ रिस्क. पण जर का तुम्ही ढोबळ मानाने बघितलं तर ह्याच्यामध्ये आज नोकऱ्या सुद्धा जात आहेत किंवा नोकऱ्या बदलत आहेत. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीमध्ये स्टार्टअपमध्ये जेवढा आधी म्हणत होते तितका रिस्क राहिलेला नाहीये. त्यामुळे तुमच्या माध्यमातून तुम्ही बरोबर प्रश्न विचारलात की आपण मुलांना, एस्पेशली मराठी मुलांना, आपण जे लहानपणापासून सांगतो की अंथरूण पाहून पाय पसरा किंवा आपण थोडंसं कोल्हापूर साईडला गेलो की म्हणतो चड्डीत राहायचं, अशा प्रकारे जे आपण म्हणतो मुलांना, त्याच्यातनं आपण त्यांना परावृत्त करतो स्वतःच्या पॅशनला फॉलो करण्याचं. आणि हे जर का आपण करू शकलो मुलांमध्ये आणि त्यांना स्टार्टअप्सकडे पुश करू शकलो तर प्रचंड प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज आहेत असं मला म्हणायचं आहे. बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस स्वतः सुरू करता आणि त्याची जी इनिशियल अनसर्टनिटी असते की सुरुवातीला त्याचे काही हिकअप्स असतात, जसं यू सेड की पहिल्या स्टार्टअपमध्ये तुम्हाला तेवढं यश नाही मिळालं, तर त्या अनसर्टनिटीला सेल्फ मोटिवेशन मस्ट बी द ओनली सोल्युशन. तर स्वतःला कसं सांगत राहता की किंवा व्हॉट इज द सोल्युशन टू इनिशियल अनसर्टनिटी? अगदी चांगला प्रश्न आहे, कारण कुठल्याही प्रकारचा बिझनेस किंवा कुठल्याही प्रकारचा स्टार्टअप म्हटलं तर अनसर्टनिटी आलीच. आता ही अनसर्टनिटी येते कुठून, ज्याला आपण ढोबळ मानाने रिस्क किंवा जोखीम असं म्हणतो. ही बेसिकली रिस्क आहे की आता मी समजा एखादं प्रॉडक्ट बनवलं तर ते प्रॉडक्ट कस्टमरला आवडलं तर माझा बिझनेस चालेल. आणि एकाऐवजी जर का ते 100, 1000, 1,00,000 लोकांना आवडलं तर माझा बिझनेस चांगला चालेल. परंतु ते जर का प्रॉडक्ट कस्टमरला आवडलं नाही तर माझा बिझनेस किंवा मी जे काय करतो चालणार नाही. सिंपल कल्पना आहे. तर याचा अर्थ काय आहे की आपल्या पूर्ण स्टार्टअपचा सेंटर किंवा फोकल पॉइंट हा ज्यावेळी तुम्ही कस्टमर करता आणि त्याच्या अनुषंगाने आपण करतो. स्टार्टअप करताना साधारणपणे मी बऱ्याच स्टार्टअप्समध्ये बोललो, म्हणजे माझं मागचं जे स्टार्टअप होतं चमक, जे आम्ही ऑन डिमांड लॉन्ड्री सर्व्हिस केलं होतं, त्याचं हार्वर्ड बिझनेस लीन स्टार्टअपमध्ये इनफॅक्ट त्याचं मेन्शनही झालेलं आहे. पण मी ज्यावेळी लोकांशी बोलतो त्यावेळी स्टार्टअप म्हणजे काय, माझ्याकडे आयडिया आहे आणि मला ती आयडिया सुरू करायची. त्यामुळे आयडिया इज द स्टार्टिंग पॉइंट असा एक गोड गैरसमज आपल्या मनामध्ये असतो. मला सांगायला असं इम्पॉर्टंट वाटतं की आयडिया इज नॉट द स्टार्टिंग पॉइंट, अंडरस्टँडिंग द कस्टमर इज द स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे आपल्याला जे बरोबर वाटतं ते कस्टमरला चूक वाटू शकेल. मग कस्टमरला एक्झॅक्टली काय पाहिजे ते ज्यावेळी तुम्ही सातत्याने बघत जाता आणि कस्टमर बरोबर तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवता, त्यावेळी मग तुम्हाला अशा प्रकारची अनसर्टनिटी वाटत नाही. बिकॉज मोमेंट यू गो क्लोजर टू द कस्टमर, यू स्टार्ट अंडरस्टँडिंग द कस्टमर. त्याला काय हवंय, काय नको आहे, व्हॉट काइंड ऑफ सर्व्हिसेस दे नीड, कशा पद्धतीने पाहिजे, कशा पद्धतीने त्याला रॅप करून ते पाहिजे, म्हणजे तुमचं पॅकेजिंग असेल, तुम्हाला त्याला होम डिलिव्हर पाहिजे की नाही, म्हणजे या प्रकारच्या लॉजिस्टिक्स असतील. एकदा तुम्हाला कस्टमर नीट कळायला लागला तर देन यू स्टार्ट मेकिंग, फॉरगेट अबाउट मेकिंग मनी, बट देन यू स्टार्ट एन्जॉईंग दॅट प्रोसेस. नशा इज अ रॉंग वर्ड, पण तुम्हाला त्याची एक प्रकारचा गंध येतो आणि तो जर का तुम्ही पुढे नेत गेलात तर तुम्ही ती प्रोसेस एन्जॉय करायला लागता. ओके. पण हे ओव्हरनाईट होत नसतं. म्हणजे आपण जेव्हा वाचतो तेव्हा पॉप्युलर कल्चरमध्ये सगळे अरे आज बिझनेस सुरू केला, एका महिन्यात एकदम मस्त, म्हणजे पिक्चरमध्ये वगैरे असं आपण बघतो. पण तसं नसतंच ऑब्व्हियसली, कारण त्याला खूप चिकाटी लागते आणि खूप वर्ष मेहनत करायला लागते. सो टिपिकली तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये किती वेळ लागतो असं, आपण जर सुरुवात केली हे कस्टमर स्टडी करून जर आपण उद्योग सुरू केला तर त्याला किती वेळ लागतो सुमारे स्टेबिलाइज व्हायला? हा खरं म्हटलं तर तुमचा प्रश्न आहे, हा बिझनेस टू बिझनेस डिपेंड होतो. म्हणजे तुमच्याकडे जर का जास्त फिक्स इन्व्हेस्टमेंट असेल, तुम्हाला काही मॅन्युफॅक्चर करायचं असेल तर त्याला कदाचित जास्त वेळ लागू शकतो. तुमचा सर्व्हिस बिझनेस असेल, म्हणजे कोचिंग बिझनेस असेल, समजा एखादा माणूस मॅथ्स चांगलं शिकवतो आणि त्याला लोकांना मॅथ्स शिकवायचं आहे, म्हणजे यू कॅन बी प्रॉफिटेबल राईट फ्रॉम डे वन. करेक्ट. त्याच्यामध्ये दोन गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं आहे टू मेक इट, त्याला आपण फ्रुगल मॅनेजमेंट म्हणतो किंवा त्याला लीन स्टार्टअप असं म्हटलं जातं, की तुम्ही कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी रिसोर्सेस वापरून शक्य तितकं कस्टमरच्या जवळ जाऊन त्याला जे काय पाहिजे ते कसं आत्मसात करायचं
आणि ते तुम्ही फ्रुगल ठेवल्यानंतर कस्टमरच्या गरजा जशा बदलतात तसं तुम्ही पण बदलत जाता. तर त्याच्यामुळे मग तुम्ही यू आर क्विक टू अडॉप्ट अँड क्विक टू चेंज युअर प्रोसेसेस. या दोन गोष्टी जर का आपण केल्या तर मग तुम्ही जो म्हणताय म्हणजे थोडक्यात ब्रेक इव्हन अनालिसिस म्हणा किंवा रिटर्न ऑन कॅपिटल म्हणा, तो शक्यतो जवळ यायला सुरुवात होते. याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कस्टमर बेस तयार करून त्याच्यामधनं जितक्या लोकांपर्यंत तुमचं प्रॉडक्ट पसरवाल आणि त्याला आपण एक पायलट असं म्हणतो, आणि मग हळूहळू तो वृद्धिंगत कसं करत जाल. मी समजा मुलांसाठी काही करत असेल तर मग मी शहरातल्या मुलांसाठी करतो ते मी गावातल्या मुलांसाठी पण करू शकतो का, मी मुलांसाठी करू शकतो तर ते मी ग्रॅज्युएट किंवा टीन्स ज्याला म्हणतो त्यांच्यासाठी करू शकतो का. अशा प्रकारे जर का तुम्ही प्रॉडक्ट्सना एक्सटेन्शन करत गेलात तर तुम्हाला त्याच्यातला रिस्क आटोक्यात आणता येतो. हे कुठे शिकायला मिळतं का? पण दुर्दैवाने एंटरप्रेन्योरशिप किंवा उद्योजकता त्या ढोबळमानाने आपल्याकडे शिकवली जात नाही. बरोबर. इनफॅक्ट शिकवणं तर सोडाच, आपण मुलांना मी म्हणालो मगाशी तसं आपण त्यांना त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी माझा एक एक्सपिरियन्स सांगतो. आम्ही शाळेमध्ये एकदा पेरेंट्ससाठी प्रोग्राम केला आणि त्यांना सांगितलं की उद्योजकतेची मानसिकता किती गरजेची आहे. ते सगळं ऐकल्यानंतर काही पेरेंट्स म्हणाले की हे खूप चांगलं आहे, पण हे आम्ही आता मुलांना शिकवलं तर आमची मुलं शाळा सोडून हेच करत बसतील आणि दुसरं काही करणार नाही. त्यांना त्या प्रकारची भीती वाटते की बाबा रे एज्युकेशन कर आणि मग तू जे काय तुला बाकीचे धंदे करायचे असतील ते धंदे कर. परंतु ह्याच्यामध्ये होतं कसं की एंटरप्रिनर समजा म्हणजे आयडिया यायला काही विशिष्ट वेळ नसते. ती तुम्हाला उद्या येऊ शकते, 2 महिन्यांनी येऊ शकते, 1 वर्षाने येऊ शकते, 40 वर्षांनी येऊ शकते. परंतु ज्यावेळी कधी आयडिया येईल, ज्यावेळी ती आयडिया तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी वाटेल, त्यावेळी आपण तयार असणं गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की ऑपॉर्च्युनिटी म्हणजे लक, की बाबा तुम्ही लकी आहात म्हणून तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी. परंतु त्याच्यामध्ये असतं असं की ऑपॉर्च्युनिटी इज नथिंग बट यू आर प्रिपेअर्ड वेन द रिअल थिंग हॅपन्स. तुम्ही प्रिपेअर असाल तर तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळेल. आणि मग मी म्हणेन अरे जान्हवी लकी आहेत, परंतु तुम्ही ते प्रिपरेशन जे केलेलं आहे दॅट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो या प्रकारचं प्रिपरेशन आपण मुलांचं 10 ते 18 मध्ये तयार करावं, यासाठी आम्ही उद्योजकतेचा प्रोग्राम काढला. मला सांगायला आनंद होईल की आम्ही वी वर वन ऑफ द फर्स्ट इन इंडिया टू बिल्ड सिमिलर काइंड ऑफ अ थिंग. आम्ही अत्यंत गेमिफाईड पद्धतीने मुलांना उद्योजकता म्हणजे काय शिकवतो आणि त्यातूनच उद्योजकतेची मानसिकता कशी घडवायची. म्हणजे आपण असं म्हणतो की स्विमिंग शिकायचं असेल तर पाण्यात पडावं लागतं, 2दा नाकात पाणी द्यावं लागतं, किंवा सायकल शिकायचं असेल तर 2दा पडावं लागतं. तसं एंटरप्रेन्योरशिप शिकायचं असेल तर ते व्हेंचर तुम्हाला हँडहोल्ड करावं लागतं. तुम्ही काठावर बसून एंटरप्रेन्योरशिप शिकू शकत नाही, किंवा स्टीव्ह जॉब्सच्या आणि रतन टाटांच्या स्टोरीज ऐकून तुम्ही इन्स्पायर व्हाल, पण तुम्ही ते करू शकत नाही. सो यू नो टू डर्टी युअर हँड्स. एवढ्या मुलांना तुम्ही एंटरप्रेन्योरशिपचं ट्रेनिंग दिलेलं आहे, त्यातनं तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? म्हणजे मुलं तुमच्याकडे येऊन काय बोलतात आणि तुम्हाला त्यात ते कसं वाटतं? हा खरं म्हटलं तर कंपनी म्हणून प्रॉफिट किंवा लॉसचा भाग सोडून द्या, परंतु याच्यात एक प्रकारची इतकी चांगली ऊर्जा मिळते. कारण मुलांना आम्ही ज्यावेळी शिकवतो ह्या सगळ्या गोष्टी, आणि मी ढोबळ मानणे असं खरं म्हणतो की आपण मुलांना शिकवण्यापेक्षा त्यांना विचार करायला आपण प्रवृत्त करायला पाहिजे. बिकॉज इट इज नॉट अ डेफिनेटिव्ह सायन्स की हे केलं की तुमचं एंटरप्रेन्योरशिप चालेल आणि केलं तर नाही. इट्स अ इव्हॉल्विंग प्रोसेस. मुलं ज्यावेळी या प्रोसेसमध्ये जातात त्यावेळी मी प्रामाणिकपणे सांगतो, एकतर त्यांना पहिल्यांदा असं वाटतं की आपली कोणीतरी दखल घेत आहे. कारण सातत्याने एज्युकेशन सिस्टीममध्ये कसं होतं की मुलामध्ये कुठलेही स्किल्स असू दे, तो चांगला डान्सर असो, सिंगर असो, तर तुमच्यासारखे चांगले कम्युनिकेटर असो, परंतु आपण त्याला काय सांगतो, तुझी कला राहू दे बाजूला, तू मॅथ, सायन्स, गणित आणि लँग्वेजेस या सब्जेक्टमध्ये तू पास झालास तर तू हुशार, नाहीतर तू गेलास. त्यावेळी या माध्यमातून त्यांना पहिल्यांदा स्वतःचे कलागुण ओळखण्याची संधी मिळते की माझ्यामध्ये काय चांगलं आहे. माझी अशी स्टेटेड पोझिशन आहे की जन्माला आलेल्या प्रत्येक मुलामध्ये काहीतरी युनिक स्किल्स असतात. एज्युकेशन सिस्टम अनफॉर्च्युनेटली इज नॉट एबल टू शो दॅट मिरर टू द चाइल्ड. आणि त्याच्यातनं ज्यांना जे एज्युकेशन सिस्टीम मध्ये मार्क मिळतात, माझ्यासारखे जे मुलं असतात ते दे कॅन गो अहेड, परंतु ज्यांना नाही मिळत दे गेट रिजेक्टेड. या माध्यमातून ही जी मुलं सगळी आहेत, या मुली आहेत, ह्या सगळ्या मेन स्ट्रीम मध्ये येऊ शकतात. त्यांना एक कॉन्फिडन्स येतो की आपल्याला पण काहीतरी जमतं. बऱ्याच मुलं सांगतात की सर तुम्ही हिस्ट्रीचा आमचा क्लास आहे, मॅथ्सचा क्लास आहे, तो पण तुम्हीच घ्या आणि बाकीचं आम्हाला शिकवणं आम्हाला हेच शिकवा. इतक्या पद्धतीने मुलं जातात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. आपण दुर्दैवाने एज्युकेशन सिस्टीममध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवरती फोकस करतो. म्हणजे आपण त्यांना प्रश्नपत्रिका देतो आणि त्यांना सांगतो उत्तर लिहा, पण रिअल लाईफमध्ये त्यांची प्रश्नपत्रिका कोण करणार? त्यांना स्वतःहून करावं लागते. त्यामुळे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन कसे करायचे, लोकांशी कसं बोलायचं, त्याच्यातनं एम्पथी बेस्ड प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन कसं करायचं हे आपण मुलांना शिकवतो. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आयडिया जनरेशन. साधारणपणे आपल्याकडे असं म्हणतो की वी हॅव लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. तुम्ही जर का लेफ्ट ब्रेन असाल तर तुम्ही अनालिटिकल, राईट ब्रेन असाल तर तुम्ही क्रिएटिव्ह. परंतु असं एकही माणूस नाही की ज्याला फक्त अर्धा ब्रेन आहे. सगळ्यांना दोन्ही ब्रेन असतात. याचा अर्थ आपण क्रिएटिव्ह ब्रेन यूज करत नाही.
तो मुलांना यूज करण्याची संधी मिळते. आपल्यातला स्वतःतला क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स जनरेट करतात आणि मग ते केल्यानंतर सिम्पली दे आर अनस्टॉपेबल. द काइंड ऑफ आयडियाज दॅट दे जनरेट, म्हणजे आमचे बऱ्याच केस स्टडीज आहेत. 13, 14, 15 वर्षांच्या मुलांनी इतके इनोव्हेटिव्ह नवकल्पना जनरेट केलेल्या आहेत, एंटरप्रिनरशिप त्याचे सेटअप्स केलेले आहेत. आणि त्या जर्नीतनं आपल्याला कळतं की दिस जनरेशन इज अ पॉवर हाऊस. आपण त्या पॉवर हाऊसला नीट त्यांना आपण लॉन्च पॅड देऊ शकलो तर दे कॅन डू मिरॅकल्स. आणि अशा प्रकारचं जर का आपण त्यांना एज्युकेशन देऊ शकलो, म्हणजे त्यांना मार्क्स, ग्रेड्स, एक्झामिनेशन मध्ये बंदिस्त न करता जर का आपण त्यांना अशा प्रकारे जर का त्यांना तयार करू शकलो तर त्यांना ते आवडतं, त्यांना ते रुजतं. खेळात्मक म्हणजे गेमिफाईड ऍक्टिव्हिटीज असल्यामुळे त्यांना करताना मजा पण येते. रिफ्लेक्टिव्ह असल्यामुळे त्यांना स्वतःवरती रिफ्लेक्ट पण करता येतं आणि ह्याच्यातनं त्यांची वाढ झपाट्याने होते. आपण जेव्हा एज्युकेशन म्हणतो तेव्हा आपली सिस्टीम बघता त्याच्यात रट्टेबाजी, तेच आन्सर 10 वेळा लिहा, ते एक फॉर्म्युलाइक थिंकिंग आपण एनकरेज करतो ऍक्च्युली बघितलं तर. पण जर एंटरप्रेन्योरशिप म्हटलं तर त्याच्यात फॉर्म्युला काही चालतच नाही, ते आपल्याला स्वतःहूनच फाइंड आउट. म्हणजे काही त्यातले फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता पण काही अगदी नॉन फॉर्म्युलाइक असतं, सगळंच रोजच नवीन काहीतरी असतं. सो जर आपल्याला घरी मुलांना एनकरेज करायचं असेल तर ते कसं करू शकतील आई वडील किंवा छान प्रश्न विचारता. कारण कसं आहे माहितीये का, आपल्याकडे एंटरप्रेन्योरशिपचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे बिझनेस, धंदा, व्यापार करणं असं आहे. परंतु उद्योजकता म्हणजे एंटरप्रेन्योरशिप आणि उद्योजकतेची मानसिकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. उद्योजकतेची मानसिकता म्हणजे आयडेंटिफाईंग द प्रॉब्लेम्स अराउंड यू, ज्या काही समस्या आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणं, आणि तो एक प्रकारचा पण ध्यास असं मानणं उद्योजकतेची मानसिकता म्हणतो. आता ही मानसिकता तुम्ही नोकरी करा तरी सुद्धा तुम्हाला लागेल, कारण ओनली दोज पीपल विल गो टू द टॉप ऑफ द ऑर्गनायझेशन ज्यांच्याकडे एंटरप्रेन्योर माइंडसेट आहे. म्हणजे आपण अगदी टाटाचे चंद्रा बघितले किंवा सुंदर पिचाई बघितले, यांचा आपण गुणगान गातो. अल्टिमेटली दे आर एम्प्लॉईज बट दे हॅव रीच टू द लेवल बिकॉज दे हॅव एंटरप्रेन्योर माइंडसेट. नोकरी करण्यासाठी लागतो. तुम्हाला जर का स्वतःचं काही डॉक्टर, लॉयर अशा प्रकारचे स्वतःचं सेल्फ प्रोफेशन काढायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला लागतं. बरोबर. आणि उद्योजक असेल तर लागतं. याचा अर्थ असा आहे की उद्योजकतेची मानसिकता ही तुम्ही कुठलंही करिअर घेतलं तरी सुद्धा उपयोगाची. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, आता जे जॉब्स आहेत त्यापैकी ते जॉब्स पुढच्या 10 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात बदलणार आहेत. बरोबर. टेक्नॉलॉजी बदलते आहे. आताच आपण ChatGPT मुळे सगळेजण घाबरलेलो आहोत. एन्व्हायरमेंट बदलत आहे, मार्केट्स बदलत आहेत, ग्रोथ बदलते आहे. या सगळ्यामध्ये एकच गोष्ट बदलणार नाही ती म्हणजे अनिश्चितता, अनसर्टन्टीज. आणि अनसर्टन्टीज मध्ये मुलांना जर तयार करायचं असेल तर त्यांना या प्रकारचं प्रिपरेशन की आपण कशा अनसर्टन्टीज मध्ये मात करू शकतो. मग करिअर्स पण बदलत जातील. आत्ताचा डॉक्टर आणि 10 वर्षानंतरचा डॉक्टर आणि 20 वर्षानंतरचा डॉक्टर यांचे चॅलेंजेस पण वेगळे असतील. बरोबर. तर हे चॅलेंजेससाठी तयार करणं म्हणजे त्याला नुसतं मेडिकलचं नॉलेज नाही तर त्याला उद्योजकतेची मानसिकता दिली आपण, त्या चॅलेंजेसवरती ते मात करू शकतील. लहान किंवा यंग मुलं ज्यांना बिझनेस सुरू करण्यात खूप इंटरेस्ट आहे अशा मुलांना तुम्ही काय ऍडवाइस द्याल, टिप्स द्याल? प्रत्येक मुलाने किंवा मुलीने एक छोटंसं एंटरप्रेन्योर जर्नी करावी शाळेमध्ये असताना किंवा फार तर 12वी पर्यंत, असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे मी मगाशी म्हणत तसं स्विमिंग, सायकलिंग आणि उद्योजकता अशा तिन्ही गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे ऍटलीस्ट दे विल गेट अ नुआन्सेस ऑफ दॅट इज वन. सेकंड इज मुलांना जर का सुरू करायचं असेल तर ही उत्तम गोष्ट आहे. त्याच्यातनं त्यांचं कम्युनिकेशन की लोकांशी काय बोलता येईल. आपल्याकडे साधारणपणे कम्युनिकेशन म्हणजे कसं बोलायचं आणि काय लिहायचं, कारण आपण सगळ्या आपल्या एक्झाम्स रायटिंग मध्ये आहेत, या दोनच गोष्टींवर फोकस होतो. पण कम्युनिकेशनचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे ऑब्झर्वेशन आणि लिसनिंग. तुम्ही काय ऑब्झर्व करता, काय ऐकता, त्या ऐकण्यातनं तुम्ही काय अनालिसिस करता आणि काय तुम्ही प्रोसेस करता, काय अंडरस्टँडिंग करता, या फॅकल्टीज मुलांच्या डेव्हलप होतात. त्या मुलांमध्ये उपजत असतात परंतु त्याच्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये ते वृद्धिंगत करता येतं. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक फार महत्वाचं स्किल पुढच्या 20-25 वर्षामध्ये होणार आणि ज्याच्यावरती आपल्या सध्याच्या जनरेशनचं अनफॉर्च्युनेटली अजिबात लक्ष नाहीये ते म्हणजे एम्पथी. आपण हळूहळू एम्पथीपासून दूर मुलांना खेचतो आणि ते आर गेटिंग इन टू सायलोज. परंतु दुसऱ्यांशी कसं बोलायचं, त्यांचे प्रॉब्लेम्स कसे आयडेंटिफाय करायचं, त्यांच्याशी रिलेट कसं व्हायचं आणि मग त्याच्यातून त्यांना पाहिजे तसे आपण प्रॉडक्ट सर्व्हिसेस कसे काढू शकतो, अशा पद्धतीने मुलं जर्नी तयार करू शकतील. सुशील, तुम्ही म्हणालात की एम्पथी डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे आजकालच्या मुलांमध्ये. आणि बरोबर आहे, इंटरनेट किंवा गॅजेट्समुळे हल्ली मुलं पण एक आपल्या सर्कलमध्ये
जमलेली असतात. त्यांना आता फॉर एक्झाम्पल उद्योजक बनायचं असेल तर त्यांना लोकांशी बोलणं, लोकांना समजणं इम्पॉर्टंट आहे. तर अशा इंट्रोवर्ट मुलांकरता तुम्ही काय सजेस्ट कराल? म्हणजे तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे आणि मी मगाशी म्हणालो की एम्पथी इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे सगळ्यात महत्त्वाचं स्किल पुढच्या 20-30 वर्षांमध्ये होणार आहे. याच्यामध्ये मी एक साधं उदाहरण देतो. आपण चॅट जीपीटी बद्दल बरं बोलतो. चॅट जीपीटीला तुम्ही काही विचारलं तर त्याची उत्तर तुम्हाला मिळतात. बरोबर. पण याच्यामध्ये कलाही आहे की प्रश्न कसे विचारायचे, ज्याला आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असं म्हणतो, ते प्रश्न कसे विचारायचे इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे माझं असं स्टेटेड पोझिशन आहे की पुढच्या 20-30 वर्षामध्ये मुलं किंवा कोणी व्यक्ती किती क्रिएटिव्ह आहे याच्यापेक्षा सुद्धा ते किती प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करू शकतात, दे विल बिकम सक्सेसफुल. त्यांना खऱ्या अर्थाने पुढे जाण्याची संधी जास्त असेल. लहान मुलांमध्ये मुळातच ही कला उपजत असते. त्यांच्यामध्ये ऑब्झर्वेशन स्किल्स प्रचंड असतात. आणि लहान मुलं जोपर्यंत शाळेत जात नाहीत तोपर्यंत ते ऑब्झर्वेशनने शिकतात. ते लिस्निंग करतात, ते आपले आवाज ऐकतात. आपण कुठला हेल काढतो, आपण कोकणातले असतो तर कोकणी स्टाईलने बोलतात, आपण देशावरचे असलो तर वेगळ्या स्टाईल. मुलं ते हेल पण पकडतात आणि त्याच्यातनं मग ते शिकतात. म्हणजे ऑब्झर्वेशन असतं, लिस्निंग असतं. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चनिंग. मुलांकडे प्रचंड क्वेश्चन्स असतात, क्युरिओसिटी प्रचंड असते. हे सगळं असताना मुलं 7-8 वर्षाची झाली की आपण त्यांना सांगतो की हे सगळं सोड, हे पुस्तक घे, याच्यात जे लिहिलेलं आहे ते वाच आणि त्याच्यातनं उत्तर दे. म्हणजे एकाच क्षणी आपण ऑब्झर्वेशन म्हणजे त्यांची बघण्याचे दृष्टिकोन, लिस्निंग म्हणजे श्रवण क्षमता आणि क्वेश्चनिंग म्हणजे क्युरिओसिटी, जिज्ञासा, या तिन्ही गोष्टी आपण किल करून टाकतो. पालकांनी या तिन्ही गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे कोलॅबोरेशन तुम्ही करून तुमचा रिस्क कमी करू शकता. तुम्ही एक प्रकारचं सिस्टीम बनवू शकता आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो. सुशील, इक्वल ऑपॉर्च्युनिटीजच्या काळामध्ये मुली पण बिझनेसेसमध्ये इंटरेस्टेड असतात. एंटरप्रेन्योरशिप त्यांना कन्सिडर करायची असते. मदरहुड नंतर बऱ्याच बायका बिझनेसेस सुरू करतात, छोटे काहीतरी. अशा पद्धतीने मुलींकरता काय ऍडवाइस असेल तुमच्याकडे फॉर कन्सिडरिंग एंटरप्रेन्योरशिप? म्हणजे मुलं आणि मुली यांच्यामध्ये भेदभाव करू नये हे सत्य आहे. परंतु मला जर का प्रामाणिकपणे तुम्ही विचारलं तर मुलींमध्ये एंटरप्रेन्योर माइंडसेट हा जन्मजात थोडासा जास्त असतो असं माझं मत आहे पूर्णपणे. आणि हे मी बऱ्याच वर्कशॉप घेतल्यानंतर मी हे प्रांजळपणे म्हणेन. याची 2-3 कारण आहेत. आम्ही आत्ताच आंध्र प्रदेशमध्ये 32 शाळांमध्ये करतो. या 32 शाळा पूर्ण मुलांच्या शाळा आहेत आणि या अत्यंत हिली ट्रायबल एरियामध्ये आहेत. म्हणजे जिथे मुली साधारणपणे 90% मुली 10वी झाल्यानंतर 16 वर्षी लग्न करतात आणि मग देन इट्स व्हर्च्युअली एंड ऑफ देअर करिअर. तर अशा मुलींना तुम्ही जरी लग्न केलं, कारण आपण सामाजिक परिस्थिती एका दिवसात बदलू शकत नाही, परंतु तुम्ही जरी लग्न केलं किंवा तुम्ही केलं तरी स्वतःच्या पायावर उभं राहू शकता, स्वतःची मिनिंगफुल लाईव्हलीहूड तयार करू शकता. अशा पद्धतीने आम्ही त्यांना प्रशिक्षण देतोय. मुलींमध्ये मी का असं म्हणतो, कारण त्यांच्यामध्ये एकदम मल्टीटास्किंग प्रचंड प्रमाणात असतं. त्या एम्पथाईज फार चांगल्या पद्धतीने करू शकतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या कुठलाही प्रॉब्लेम आयडेंटिफाय केल्यानंतर त्यांच्यामध्ये जी जिगर असते, करण्याची धमक असते, ती त्यांच्यामध्ये सुदैवाने जास्त असते. म्हणजे मुलींनी ठरवलं तर त्या चांगल्या पद्धतीने करू शकतात. आणि म्हणून मुलींना आत्ताच हे प्रशिक्षण देणं हे मुलांना प्रशिक्षण देण्यापेक्षा जास्त गरजेचं असं माझं म्हणणं. मस्त वाटलं तुमच्याशी बोलून सुशील. लहान मुलं, मुली आणि पालकांसाठी जे उद्योजकाची मानसिकता क्रिएट करण्यासाठी तुम्ही जी ऍडवाइस दिलीत ती ऐकून खूपच बरं वाटलं मला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून एका उद्योजकाला भेटू आणि त्यांच्याशी गप्पा मारू. तेव्हापर्यंत महामनी सोशलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.